कोण असा नेता राहिला आहे महाराष्ट्रात की बस गाडीत बसू शकतो, तिला म्हणू शकतो दादा आमच्या घरी चला. माझ्या घरी, हिच्या घरी, माझ्या घरी आमच्या 10वीत मुली आहेत साहेब. आशीर्वाद दिला पोरींनो मोठ्या व्हा, अजून पुढं जा, नाव पुढं न्या. मी तर खूप सामान्य घरातला आहे बीके. ह्या शर्ट अजितदादाचा आहे, हा अंगातला शर्ट अजितदादाचा आहे. खूप गरीब घरची पोरं होता मी, मला आमदार केलं जातं त्यांनी, विधान परिषदेचा आमदार केलं. आता संपला आम्ही का राजकीय कारकीर्द, आमचा कोण वाली नाही. तेरा तुझको अर्पण. आता असा प्रसंग येईल बारामतीत, असं कधीतरी वाटलं होतं का हो? कस्टडी होतो आम्ही प्रेरणा घेऊन जायला. आमचा देव संपला राव. आम्हाला देव नावाच्या गोष्टीवर विश्वास नाही राहिला. मी की बाई माझी काय मानसिकताच नाही बोलायची. आम्ही म्हणजे मी जाऊ द्या, मला तुम्ही दाखवताय माझी लहान बाळ आहे, माझं 4 वर्षाचं. मी स्टेटस ठेवलंय दादाच्या फोटोची पप्पी घेऊन म्हणतो एकच होता. पोरगी विचारते बाबा दादा कुठे गेले. तो ऍक्सिडेंटचा व्हिडिओ पाहिला, आम्हाला अजूनही वाटत नाही की घड्याळाहून ओळख पटवावी लागली, ज्या घड्याळाला मला दिशा दे. आमचं संपलं आयुष्य. मी किंवा आमचं राजकीय आयुष्य एवढंच होतं. याच्यानंतर नाही. इतकी मरमर कशा करता दादा करत होते. किती कार्यक्रम आहे एका दिवसाला, कितीदा सांगू दादा नक्का सकाळपासून लोकांच्या याच्यात करू. रात्री 12 वाजेपर्यंत लोक होती भोवती. सकाळची सभा, आज 4 सभा त्या बारामतीत. शेवटी काय पदरी पडलं, जीव गेला. वाईट वाटलं. इतका तडपडून जीव गेला असेल, इतका 3दा त्या विमानाने कलांटी करते. दादाला काय वाटलं असेल, त्या बॉडीला काय वाटलं सांगण्यात जागलेली बॉडी आम्ही कल्पनाच नाही करू शकत. आम्ही मेलो असतो चाललो असतो, पण आमचा पोशिंदा नव्हतं मरायला पाहिजे. फुले शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, शिवाजी महाराज हेच सांगणारा माणूस. त्या माणसाच्या विचारावर प्रेम केलं, त्या व्यक्तीवर प्रेम केलं. आज कोण सांगणार आताच्या काळात, कोण आहे शिवशाहू फुले आंबेडकर सांगणार. त्या माणसाचे आम्ही त्या माणसावर काम करू शकलो. पण आमचं आयुष्य कधी, मी तर मग पण म्हणलं आमच्या सगळ्या परिवाराचं आयुष्य घे, देवा असेल तर त्याला म्हणा, आणि हे आमचा दादा परत आण. कारण लाख मेले तर चालतील, पोषिंदा जगला पाहिजे. हे सगळं आमच्यासारख्या तळागाळातल्या माणसाला घडवलं जातं. आणि माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे आमदार आहेत, कारखानदार, सगळेच. आम्हाला काय सुचत नाही. आमच्या भावना आज बोथट झाल्या. आणि मी तर ठरवलंय तर याच्यानंतर काय समाजकारण राजकारण न करता आपल्या आपल्या वाडवडिलाची जी काही 5-7 एकर कोरडवाहू शेती आहे त्यात